नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण बघा जे की नेहमीप्रमाणे महाराष्ट्र बघा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 साठी मराठी व्याकरणचे बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण बघा गेल्या बघा काही दिवसांपासून या ठिकाणी अभ्यासत आहोत. मित्रांनो बघा त्यातलाच बघा हा आजचा एक भाग जो की मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत मित्रांनो बघा महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो सांगतो या बघा आपल्या आजच्या भागामध्ये आपण जे की 30 प्रश्न संच मित्रांनो बघा कव्हर करत आहोत. जे की बघा मित्रांनो तुमचे 30 पैकी 30 मित्रांनो प्रश्न या ठिकाणी बघा मार्क्स बघा फिक्स करून देणार आहे. म्हणून मित्रांनो आपलं हे आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत बघा अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन असाल पहिल्यांदा जर तुम्ही आपल्या चॅनलला भेट दिली असेल पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, प्रश्न पहिला बघा कशा स्वरूपाचा आहे. मराठी वर्णमालेत एकूण किती बघा वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात किंवा महाप्राण म्हणून संबोधली जातात किंवा ओळखली जातात, या प्रकारचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. तर बघा जे की 14 मित्रांनो बघा आपल्या मराठी वर्णमालेत बघा 52 वर्णापैकी 14 वर्ण या ठिकाणी बघा महाप्राण आहेत. ओके, तर ती कोणती जे की या ठिकाणी खाली आहेत बघा. ख, छ, ट, ठ, थ, फ, घ, झ, ढ, द, भ, श, स, स आणि ह मित्रांनो बघा इत्यादी बघा जे की या ठिकाणी आपली महाप्राण मित्रांनो व्यंजने वर्ण आहेत. ओके, पुढचा प्रश्न. पुढील वर्णाचा बघा अचूक प्रकार बघा या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. तर ते म्हणजे काय. त आणि थ मित्रांनो बघा या दोन वर्णाचा अचूक प्रकार कोणता. तर ते म्हणजे बघा जे की दंत्य वर्ण आहेत. ओके, हे दोन्ही दंत्य वर्ण. तर बघा या ठिकाणी दंत्य वर्णाचे मित्रांनो बघा या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण वर्ण दिलेले आहे. ते म्हणजे काय लृ, त, थ, द, ध, न आणि ल, स मित्रांनो बघा हे दंत्य वर्ण आहेत. ओके, बघा याच्या बाद मूर्धन्य वर्ण आहेत. ऋ, ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ बघा ही संपूर्ण मूर्धन्य वर्ण. कंठ्यवर्ण अ, आ, क, ख, ग, घ आणि बघा ह आणि आहा बघा मित्रांनो इत्यादी बघा जी की कंठ्यवर्ण. तालव्य इ, ई, च, छ बघा या ठिकाणी मित्रांनो बघा छ छत्रीचा आहे बघा. च, छ, ज, झ, त्र, य आणि श बघा इत्यादी मित्रांनो बघा जी की तालव्य वर्ण आहेत. ओके, लिहून घ्या बघा मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो अत्यंत IMP बघा आपला हा आजचा व्हिडिओ आणि प्रश्नसंच आहेत. ओके, पुढचा हा. नर्मदा बघा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. अधोरेखित शब्दाची बघा जात आपल्याला ओळखायची आहे. तर मित्रांनो अधोरेखित शब्द कोणता आहे तर तो म्हणजे बघा जी की नर्मदा. तर बघा मित्रांनो नर्मदा बघा या शब्दाची जात कोणती आहे तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक 3 जे की विशेष नाम आहे. ओके, तर विशेष नाम ओळखायचं कसं ते सांगतो. विशेष नाम म्हणजे बघा ज्या नामाने मित्रांनो बघा जातीचा बोध होत नसून त्या बघा जगातील विशिष्ट वस्तू व पदार्थ किंवा प्राणी बघा यांचा बोध होतो त्यास बघा विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ गोपाळ, गंगा, हिमालय, भारत. म्हणजे मित्रांनो बघा उदाहरणार्थ आपण मानवाच्या नावाला विशेष नाम, नद्यांच्या नावाला विशेष नाम, पर्वताच्या नावाला विशेष नाम आणि बघा देशांच्या नावाला बघा आपण या ठिकाणी विशेष नाम संबोधू शकतो. मित्रांनो बघा असं बघा आपल्याला मित्रांनो या वाक्याच्या मित्रांनो बघा माध्यमातून या ठिकाणी समजून येतं. ओके, पुढचा खाली दिलेला बघा कोणत्या पर्यायातील बघा जे की बघा शब्दांची रूपे अनेक वचने होताना बदलत नाहीत. तर बघा जी की क्रमांक ड शत्रू, उंदीर, कवी, देव आणि चिकू बघा मित्रांनो हे जे शब्द आहेत मित्रांनो हे बघा एक वचनातून मित्रांनो बघा अनेक वचनामध्ये जाताना बदलत नाहीत. म्हणजे बघा सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर एक वचन आणि अनेक वचनामध्ये मित्रांनो सारखीच राहणारे ही शब्द आहेत. ओके, जे की शत्रू, उंदीर, कवी आणि देव आणि बघा चिगू. ओके, यासोबत बघा आणखी काही शब्द मी या ठिकाणी खाली मेन्शन केलेलो आहे. ते म्हणजे बघा काय तर आणखी काही बघा एक वचन व अनेक वचनात सारखीच राहणारी शब्द जसं की भाषा बघा पूजा, दिशा, सभा, आज्ञा, विद्या, धनु, जादू, तराजू, माता, सोने, पाणी व लोणी. ओके, लक्षात असू द्या. पुढचा ऊन बघा मित्रांनो या ठिकाणी तर ऊन आणि सावल्या बघा हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे आहे. तर ऊन आणि बघा सावल्या हे काव्यसंग्रह कोणाचे आहे तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अ बघा नासी फडके मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, यासोबत बघा मी तुम्हाला काही
5-6 पुस्तकांची आणि लेखकांची नावे मेन्शन केलेली आहे बघा, लिहून घ्या. वामन पंडित यांनी बघा जे की यथार्थ दीपिका, वसंत बापट यांनी बिजली लिहिलेली आहे बघा, हे पुस्तक काव्यसंग्रह. ना घ देशपांडे यांनी बघा शिळ हे लिहिलं आहे. बाबा आमटेंनी ज्वाला आणि फुले. मोरपंतनी केकावली हा काव्यसंग्रह लिहिला आहे. संत तुकारामांनी अभंगगाथा लिहिली आहे. आणि संत एकनाथ यांनी बघा भावार्थ रामायण बघा मित्रांनो हे काव्यसंग्रह यांनी लिहिलेली आहेत. ओके, पुढे मित्रांनो बघा एक तुम्हाला महत्त्वाची बात सांगतो बघा, ती म्हणजे काय या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. TET परीक्षा बघा पहिल्याच प्रयत्नात मित्रांनो बघा पास करण्यासाठी आपण एक बघला मित्रांनो एक जास्त प्रमाणात मेहनत करून बघा मित्रांनो टॉपचे बघा जे की हुडकू मित्रांनो प्रश्नसंच बघा आपण मित्रांनो तयार केलेला आहे. तर बघा मित्रांनो यामध्ये मराठी व्याकरण, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडींचे बघा मित्रांनो 5000+ प्रश्नांचा आपण महाठोकळा मित्रांनो तयार केला आहे. ओके, हा महाठोकळा बघा लगेच खरेदी करा, कारण यामध्ये मित्रांनो बघा संपूर्ण प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट झालेली प्रश्नसंच आहेत. म्हणून लगेच बघा खरेदी करण्यासाठी 7414 939307 हा आपला क्रमांक, या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट तुम्हाला टाकायचे आहे. लगेच बघा मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर PDF फॉर्मॅटमध्ये बघा 1 मिनिटाच्या आत बघा अवेलेबल करून देऊ. ओके, लगेच बघा आपला हा महाठोकळा बाय करा. विचार करू नका, जास्तीत जास्त विचार करायचं नाही, लगेच बाय करायचं. ओके, पुढे 6वा, आपण बघा आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. बघा आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. चूक शोधून दुरुस्ती सुचवायची आहे. ओके मित्रांनो बघा, जर या ठिकाणी आपल्याला जर मित्रांनो एखाद्याने वेळ दिला तर त्याबद्दल त्याचं आपण या ठिकाणी अभिनंदन न मानता आपण त्याला या ठिकाणी आभार मानतो. म्हणजे जे की क्रमांक बघा ब, जे की आभार मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. ओके, आपण अभिनंदन कधी देतो, एखाद्याला बघा समजा नोकरी लागली किंवा एखाद्याने गाडी कार वगैरे घेतली तर त्याला आपण या ठिकाणी बघा अभिनंदन देतो. परंतु मित्रांनो काय, एखाद्याने आपल्याला या ठिकाणी बघा त्याचा मित्रांनो वेळ दिला, ओके, त्याबद्दल आपण या ठिकाणी त्याचं अभिनंदन न मानता त्याचं आपण या ठिकाणी आभार व्यक्त केलं पाहिजे. जे की क्रमांक ब बघा या ठिकाणी आभार आपल्या अभिनंदनच्या जागी आभार बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा 7वा, वाक्यार्थ ओळखायचा आहे. बघा तर मित्रांनो बघा वाक्य काय आहे बघा, वाचाल तर वाचाल बघा याचा वाक्यार्थ बघा जे की क्रमांक खूप वाचा, आयुष्यात उपयोगी पडेल बघा मित्रांनो, असा बघा याचा या ठिकाणी वाक्यार्थ होतो. ओके, पुढे 8वा प्रश्न, कर्णाचा अवतार बघा या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सुचवायचा आहे. तर कर्णाचा अवतार बघा या अलंकारिक शब्दाचा बघा जो की योग्य अर्थ जे की क्रमांक बघा ड, उदार मनुष्य असा होतो. पुढे यासोबत बघा मित्रांनो काही अलंकारिक शब्द व त्यांचे बघा अर्थ मी या ठिकाणी खाली मेन्शन केलेले आहे. ते म्हणजे अष्टपैलूचा अर्थ सर्वगुण संपन्न, कुंभकर्णचा अर्थ बघा अतिशय झोपाळू. ओके, यासोबत टाटाखालचे मांजर याचा अर्थ दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा, कोल्हे कुई म्हणजे बघा जी की निरर्थक लोकांची बडबड, धोपट मार्ग नेहमीचा मार्ग असतो बघा जी की पांढरा कावळा बघा निसर्गात नसलेली वस्तू आहे, बोकेसनासी म्हणजे ढोंगी मनुष्य, मंथरा म्हणजे बघा जी की पृष्ठ स्त्री पले परंतु ही या ठिकाणी दुष्ट स्त्री आहे. बरं, दुष्ट स्त्री म्हणजे बघा जी की मंथरा, मायेचा पूत. ओके मित्रांनो बघा या ठिकाणी मायेचा पूत म्हणजे पराक्रमी मनुष्य आणि बघा गडांतर म्हणजे बघा जी की भीतीदायक संकट. ओके, हे बघा संपूर्ण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या आणि पाठांतर मात्र बघा 2 लागू द्या, 4 नाही 6 तास लागू द्या, परंतु हे 30 पैकी 30 मित्रांनो बघा तुम्ही प्रश्न जर या ठिकाणी पाठांतर केलं तर बघा तुमचे 30 पैकी 30 या ठिकाणी संपूर्ण गुण मित्रांनो फिक्स होतील मित्रांनो. अशी मी या ठिकाणी बघा हमी फिक्स बघा या ठिकाणी बघा मित्रांनो मी तुम्हाला हमी या ठिकाणी भरून देतो. ओके, पुढे समोरचा प्रश्न 9वा, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेली अचूक वाक्य ओळखायची आहेत. तर ती म्हणजे बघा जी की भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून तयार केलेली अचूक वाक्य कोणती, तर ती म्हणजे बघा जी की मिलिंद. मिलिंद हा मित्रांनो भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द जो की मिलिंद गाणी गुणगुणत होता हा एक जमेल. आणि अली हा शब्द देखील मित्रांनो बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणजे अली अजून आला नाही म्हणजे बघा जे की मित्रांनो ब आणि ड मित्रांनो बघा या ठिकाणी आपले अचूक वाक्य आहेत. जे की बघा आहे का या ठिकाणी खालच्या पर्यायात बघून घ्या, ब आणि ड अचूक आहेत आहे बघा. जे की क्रमांक बघा अ
एक मित्रांनो बघा या ठिकाणी फक्त ब आणि ड अचूक आणि बाकी सर्व चूक मित्रांनो बघा हे बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढचा बघा 10वा. पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत. त्यापैकी चुकीचा गट कोणता आहे ते ओळखायचा आहे. ओके. यासोबत पहिला दुसरा मित्रांनो बघा बरोबर या ठिकाणी पहिला गट बरोबर आहे आणि मित्रांनो दुसरा गट चुकीचा आहे. कारण बघा दिनकर म्हणजे मित्रांनो बघा दिनकरचा बघा या ठिकाणी सूर्य, सुधाकर म्हणजे चंद्र आणि दिगंबर म्हणजे बघा दत्त मित्रांनो अशा या तिन्ही शब्दाचे तीन मित्रांनो बघा वेगवेगळे बघा या ठिकाणी अर्थ आहेत. म्हणजे मित्रांनो चुकीचा गट हा बघा जे की क्रमांक बघा 2 ब हा असणार आहे. ओके. लक्षात असू द्या. या ठिकाणी बघा मी तरी देखील तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करून बघा या ठिकाणी दिनकर म्हणजे सूर्य, सुधाकर चंद्र आणि दिगंबर म्हणजे दत्त बघा या ठिकाणी मेन्शन मी केलेलं आहे. ओके. पुढे 11वा. वडिलार्जित बघा या शब्दाचा विरुद्धार्थी बघा असलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर वडिलार्जित या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द म्हणजे जे की क्रमांक बघा स्वकष्टार्जित मित्रांनो बघा असा याचा अर्थ होतो, जे की बघा विरुद्धार्थी अर्थ. ओके. शब्द आपण सुचविलेला आहे. पुढे मित्रांनो बघा आणखी काही मी या ठिकाणी विरुद्धार्थी बघा शब्द या ठिकाणी लक्षात ठेवण्यासाठी बघा मेन्शन केलेले आहेत. लिहून घ्या. टवटवीत बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मलुलू होतो. कृपणचा उदार उत्कर्षला अपकर्ष बघा, भद्रजनला दुर्जन आणि अनासक्तीला असक्ती असा होतो. ओके. पुढील बघा वाक्यप्रचारांची चुकीची जोडी बघा आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर चुकीची जोडी आहे बघा जे की क्रमांक बघा आऊट मित्रांनो घटकेचे राज्य काय, आऊट बघा घटकेचे राज्य मित्रांनो याचा अर्थ जे की दीर्घकाळ टिकणारे वैभव असं आहे. परंतु मित्रांनो हे चुकीचं आहे. आऊट मित्रांनो बघा जे की घटकेचे बघा मित्रांनो आऊट घटकेचे राज्य मित्रांनो बघा या वाक्यप्रचाराचा जो की योग्य अर्थ म्हणजे अल्पकाळ टिकणारे वैभव आहे. ओके. या ठिकाणी बघा जे की अल्पकाळ बघा टिकणारे मित्रांनो बघा राज्य म्हणजे मित्रांनो जे की आऊट घटकेचे मित्रांनो बघा राज्य आहे. ओके. शब्दांना मित्रांनो बघा शब्दांकडे तुमच्या या ठिकाणी लक्ष असू द्या, कारण मित्रांनो बघा या ठिकाणी प्रत्येक शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. या ठिकाणी बघा काही महत्त्वाचे वाक्यप्रचार आणि मित्रांनो त्यांची मी या ठिकाणी बघा तुम्हाला अर्थ बघा या ठिकाणी दिलेली आहेत. तर ती म्हणजे काय, मिशी उतरून देणे म्हणजे या वाक्यप्रचाराचा अर्थ एखादी गोष्ट ठासून सांगणे, पाठ राखणे म्हणजे मदत करणे, पाठ पुरविणे म्हणजे पाठलाग करणे, पेढे चारणे म्हणजे फसविणे आणि कढी करणे म्हणजे सरशी करणे असा याचा अर्थ होतो. पुढे मित्रांनो लिहून घ्या, बार सांगतोय. ओके. पुढे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून बघा योग्य आपल्याला म्हण बघा जे की निवडायचं आहे. तर बघा याचं म्हण म्हणजे जे की बघा क्रमांक ड अ आणि क या ठिकाणी बघा जे की आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की बरोबर. मित्रांनो या ठिकाणी सर्वत्र सारखी परिस्थिती असणे या मित्रांनो बघा साठी खाली दिलेल्या म्हणीतून बघा आपल्याला योग्य म्हण निवडायचं आहे. तर ते म्हणजे बघा जे की पळसाला पाणी तीनच आणि क म्हणजे बघा जे की घरोघरी मातीच्या चुली मित्रांनो हे बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो बघा योग्य ते आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे 15वा प्रश्न. अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही बघा मोठेपणा लाभते बघा या अर्ध सूचित बघा मित्रांनो या अर्थ सूचित करणारे पुढीलपैकी कोण योग्य म्हण आपल्याला ओळखायचं आहे. अडाणी लोकात अर्धवट शहाण्यालाही मोठेपणा लाभते मित्रांनो याचा अर्थ सूचित करणारे म्हण जे की बघा क्रमांक अ वासरात मित्रांनो बघा लंगडी गाय शहाणी असा मित्रांनो त्याचा म्हण होतो. ओके. पुढचा क्रांती बघा या शब्दाचा अचूक शब्द समूह आपल्याला सुचवायचा आहे. तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा ब. ओके. फक्त आणि फक्त मित्रांनो जी की बघा ब बघा क्रांती. ओके. तर फक्त आणि फक्त ब बरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जे की बघा पर्याय मित्रांनो बघा 2. ओके. क्रमांक बघा 2 या ठिकाणी फक्त आणि फक्त ब बरोबर आहे. ओके. जे की कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल म्हणजे मित्रांनो बघा जे की या ठिकाणी क्रांती आहे बघा जे की बघा लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके. आणि मित्रांनो बघा ज्या मित्रांनो जी ही एकदम जे होते मित्रांनो बघा त्याला क्रांती म्हणतात आणि हळूहळू जे होते त्याला मित्रांनो उत्क्रांती म्हणतात. ओके. लक्षात असू द्या, हळूहळू होणारी म्हणजे उत्क्रांती आणि एकदम होणारी क्रांती असते. पुढे शब्दसमूह बघा आपल्याला या ठिकाणी सुचवायचा आहे बघा समूहदर्शक शब्द ते. ओके. साधूंचा मित्रांनो बघा यासाठी समूहदर्शक शब्द म्हणजे तो बघा जे की क्रमांक क जथा असते मित्रांनो
साधूंची, हरणांचा आणि मित्रांनो बघा गाढवांचा वगैरे कळप असतो. ओके, यासोबत गर्दी मित्रांनो बघा गर्दी कशाची असते कमेंटमध्ये सांगा. ओके, कमेंटमध्ये सांगा गर्दी कशाची असते. ओके, पुढे खालीलपैकी कोणत्या गट्टार शब्दातील डा हा अंत्य बघा वर्ण तिरस्कार सूचक नाही. ओके, तर बघा खेरडा नाही बघा, हा थेरडा आहे. बरं, थेरडा असा आहे पहिला. थेरडा, खोटारडा, घाणेरडा आणि खोटाडा बघा मित्रांनो यापैकी कोणता शब्द हा मित्रांनो बघा जे की तिरस्कार दर्शक नाही, तर ते म्हणजे जे की बघा क्रमांक ड खोटाडा हा शब्द बघा मित्रांनो तिरस्कार दर्शक शब्द नाही बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा मित्रांनो ठेवायचं आहे. जे की क्रमांक बघा ड तिरस्कार दर्शक किंवा तिरस्कार सूचक आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, हा शब्द नाही. ओके, पुढचा प्रश्न 19वा. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली आज बघा अजिंक्य किती छान बोलला, या वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? तर ते म्हणजे बघा जे की ताईलाच्या मित्रांनो बघा ताईच्या सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह आणि बघा बोललाच्या बाद मित्रांनो बघा या ठिकाणी अवतरण चिन्हाच्या बाद दुहेरी अवतरण चिन्ह बंद करायला हवं होतं, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असायला आहे. ओके, जे की असायला पाहिजे. पुढे क्रियाविशेषण अव्ययाची बघा मित्रांनो क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेल्या वाक्यात काय म्हणतात? मित्रांनो बघा जे की वाक्यात किंवा वाक्यास किंवा वाक्याला आपण या ठिकाणी संबोधू शकतो. क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेल्या मित्रांनो बघा वाक्यास किंवा वाक्याला आपण या ठिकाणी बघा काय म्हणतात? तर बघा जे की क्रमांक बघा ब मिश्र वाक्य असे म्हणतात. ओके, लक्षात असू द्या. पुढे 21वा. दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे, काळ ओळखायचा आहे बघा. तर दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे याचा काळ बघा जे की क्रमांक अ अपूर्ण वर्तमान काळ आहे. ओके, लक्षात असू द्या. बघा मित्रांनो जर दिवसभर पावसाची रिपरिप चालू होती असता तर तो बघा मित्रांनो जे की या ठिकाणी भूतकाळ असला असता. ओके, भूतकाळ. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न 22वा प्रश्न. कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ब ह या मित्रांनो बघा वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील मित्रांनो हवा एकदम बाहेर फेकली जाते. मित्रांनो आताच मी तुम्हाला ठिकाणी वरी सांगितलेलो आहे. तर ह हा कोणता बघा मित्रांनो वर्ण आहे तुम्हा सर्वांना बघा या ठिकाणी हे देखील कमेंट बॉक्समध्ये बघा सांगायचं आहे. ओके, हा कोणता वर्ण आहे ते. ओके, लगेच बघा फटाफट या ठिकाणी तुम्ही आन्सर करत चला. पुढे 23वा. खालीलपैकी संयुक्त स्वरांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा जे की क्रमांक ए ओ आणि अ मित्रांनो बघा हे बघा जे की संयुक्त स्वरांचा गट आहे. पुढचा प्रश्न. त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर त इ आ बघा हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड सप्तमी विभक्तीचे मित्रांनो बघा हे तीनही बघा जे की प्रत्यय बघा आहेत मित्रांनो, जे की बघा या ठिकाणी लक्षात तुम्हा सर्वांना बघा ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न 25वा. मोराचा ध्वनिदर्शक बघा शब्द आपल्याला सुचवायचा आहे. तर मोराचा बघा मित्रांनो जसं की ध्वनिदर्शक शब्द कोणता आहे? तर ते बघा जे की केकारव हा आहे. ओके, केकारव. ओके, लक्षात असू द्या. पुढचा बैठक बघा मित्रांनो या शब्दाचा ध्वन्यार्थ डॅश डॅश असा होतो. तर बैठक बघा या शब्दाचा ध्वन्यार्थ डॅश डॅश असा होतो. तर कसा होतो? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक बघा जी की 2 बघा फक्त ब आणि क मित्रांनो याप्रमाणे होतो. ते म्हणजे बघा जे की बसून गाणे आणि चर्चेसाठी एकत्र येणे मित्रांनो बघा जे की बैठक मित्रांनो बघा या शब्दाचा ध्वन्यार्थ मित्रांनो बघा या 2 वाक्याप्रमाणे होतो. ओके, जे की बघा की पर्यायी उत्तरामधलं जे की बघा 2 फक्त ब आणि क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं आन्सर आहे. पुढे थोडासा बघा या ठिकाणी 27वा प्रश्न. विस्थापितांना पुन्हा वसविणे. ओके, विस्थापितांना पुन्हा वसविणे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक क पुनर्वसन असा मित्रांनो बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी एक शब्दसमूह सुचवू शकतो. ओके, जे की मित्रांनो पुस्तकीच्या फॉर्मॅटवर पूर्णतः आधारलेला आहे. पुढे
नल दमयंती स्वयंवराख्यान काय? नल दमयंती स्वयंवराख्यान या बघा काव्याचे कवी कोण आहेत? तर बघा या काव्याचे बघा जे की कवी क्रमांक बघा ड रघुनाथ पंडित हे आहेत. पुढचा माधवानुज बघा हे टोपण नाव कोणाचे आहे? तर माधवानुज हे टोपण नाव बघा कोणाचं आहे? तर ते म्हणजे जे की काशीनाथ हरी मोडक यांचं आहे माधवानुज हे टोपण नाव. आणि शेवटचा प्रश्न, लोंगर कशाचा असतो? तर मित्रांनो बघा लोंगर हा कशाचा असतो हा शेवटचा प्रश्न. याचा आन्सर देखील तुम्हाला सर्वांना या ठिकाणी बघा कमेंटमध्ये बघा पिन करून सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही बघा कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि व्हिडिओ आपला आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्र देखील बघा आपल्या मित्रांनो या TETची जे कोणी बघा या ठिकाणी तयारी करणारे असतील मित्रांनो पूर्वपरीक्षेची त्यांच्यासोबत देखील बघा हा आपला आजचा संपूर्ण भाग तुम्ही या ठिकाणी अवश्य शेअर करा. आणि मित्रांनो बघा यासोबत जर तुम्ही आपला मित्रांनो एवढं सांगून देखील जर महाठोकळा या ठिकाणी बघा आपला जर तुम्ही महाठोकळा या ठिकाणी आणखी नाही बाय केला नसेल मित्रांनो या ठिकाणी बघा मी तुम्हाला नंबर माझा मेन्शन करून दिलेला आहे. त्या मित्रांनो बघा नंबरवरील फक्त तुम्हाला बघा या ठिकाणी 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचे आहे. नंबर आहे 7414 33907. लक्षात तसू द्या, नोट डाऊन करून घ्या. काहीही बघा परीक्षेबद्दल तुम्हाला डाऊट असतील तुम्ही बेशक बघा मित्रांनो माझ्यासोबत कॉन्टॅक्टवर साधू शकता. ओके, अवश्य महाठोकळा बाय करा. महाठोकळ्यातली 100% बघा मित्रांनो प्रश्न संच या ठिकाणी परीक्षेला येतील. ओके, इतकी मी या ठिकाणी हमी तुम्हाला भरून देतो. यासोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.